पैसे पाहिजे ना हो नगदी. आता काम केलं वावरात तू तर पैसे नाही लागत का बिचारे? कांता आताच पैसे पाहिजे का हो? पैसे तर आणायचेच आहे बिचारे काढून. आता आज आणा ना काढून. हे गेलेच आहे तसे काढाले आणि संध्याकाळी भेटन बिचारे. आता अर्जंट आहे का तुले? तुले अर्जंट असन तर चल मग माझ्या घरी. मी नगदी तुला एकटीला देऊन देतो बाई. एवढे पैसे नाही आहे मग सगळेला द्या झोपते. सगळेच लागन ना मग एका यानं देईन म्हटलं सगळ्याचे संध्याकाळी. अहो शांताबाई मजाक करून राहिली हो. मी मजाक करून राहिली. ते गंगाची डायलॉग मारून राहिली. ते आता आई निकणी येतं तर मारून घेतो म्हटलं तिचे डायलॉग मी. माय केवढा थक्कन जीव झालता हो माया. कांता असं नको करत जाऊ बापा. एवढ्या जोराचा हे देऊन राहिली झटका. अहो खरंच हो आज पैसेच नाही बिचारे. आता म्हटलं कालच कापूस झाला आपला. काल ना आज झाला म्हटलं आता येच ना. आता संध्याकाळी दिन म्हटलं आणून. आज सकाळी काय झालं म्हणून. नाही तर हे आले असते कणी तर वावरात पैसे घेऊन येले म्हणजे आणले असते त्यानं तर तिथंच देऊन दिले असते लागून तर पाठीवर. मजाक करून राहील ना शांताबाई. मला 8 दिवसांनी दिले चालते. 8 दिवसांनी दे 15 दिवसांनी दे. पैशाला नाही म्हणत बाबा मी. मजाक करून राहिली. नाही तर घेशील मनाने लावून. म्हणशील का कांतानं पैसेच मागतले. तरीच तर मी म्हणून राहिली एवढी नोकरीवाल्याची बायको आहे आणि पैसे पाहिजे म्हणे आजच्या आजच. मला ते एकदम बेकारच वाटलं बाई. असं तोंडाने मागते का वा कांता कोणी? देते ना शांताबाई. पैसे नाही ठेवते जास्त दिवस कोणाचे. आज नसन तिच्याजवळ नाही तर नगदी पैसे देते. नाही व कास्तकाराजवळ तुरंत पैसा असते काय? देते बिचारे आरामशीर. आता तू सांग आम्ही तर काय म्हणते एवढे गरीब आहे बापा. रोज आणा लागते आम्हाला चटणी मीठ खायला लागते आणून. आणि त्याच्यातही काय म्हणते तू तर बापा नोकरीवाल्याची बायको आहे. तुझ्या घरी तसं नाही आहे. पण तरी तू अशी म्हणतो. मला असं वाटलं बिचारे पहिले. हे काऊन चालली काऊन चालली? थांब ना. अगं शांताबाई मच्छी पोट्टी बोमलते ना मग सगळं गाव पाहत फिरून राहिली असेल मला. तिला काही माहित नसेल मी कामाला गेली म्हणून. म्हटलं आता घरी जातो नाही त्याच्या घरी जाते बिचारे सारा गाव हिंडते ते. नाही म्हटलं बापा पैशाच्या शाना रागाला काय म्हटलं बापा तुली. देतो हो संध्याकाळी सगळ्याचे पैसे आणून देतो. नाही हो शांताबाई पैशाची काही घाई नाहीये. हे कांताई मजाक करून राहिली. हे काही पैशासाठी जुरत नाही ना मी नाही. कोणीच नाही आम्ही असं आरामाने दे तू पैसे. आम्ही तुला मागतले काय? ते मजाक करून राहिली. तुला तिची सवयच आहे मजाक करायची. तुला माहित नाही काय? अशी तर किती मजाक करते ती. हो मला माहितच आहे ते मजाक आहे म्हणून. पण अशी मजाक चुकून करत नका जाऊ कोणाची. आपली मजाक करत जा बापा. दुसऱ्याची मजाक करा ना अंगावर घेऊन पडा मग. आता तू सांग आपण आता बोलता बोलता गंगानं शिवून जाऊ तिकून आणि घ्या अंगावर. आली बाबा भांडण्याची नौबत. आणि ते काय म्हणून माहित आहे? हे शांताबाईच बोलली असं म्हणून अशी मायावर सांगते ती येऊन जाऊ बघू नाही. हो बाई तिला गरज नाहीये कोणासोबत. बाय आणते मजूर तर तिकडला आणते. पलीकडल्या गावातला आणते का कुकडला आणते ना काय आणते तर. अन काय म्हणते तशी बोलत नाही. जाता येता आपल्या घराजवळून जाते माय पण बोलत नाही. दोघं नवरा बायको. नवरा तरी बोलते पण तिच्या नवऱ्यासोबत बोलायचंही आपल्याला विचारायचे ते. बोलाव का नाही बोलाव मग म्हटलं बाबा. नाही वा बोला लागते अजून. हे म्हणते कधी बोलू नका. अजून बोला लागते तिच्या समोर तिच्या नवऱ्यासोबत. मी तर बोलतोच. मी म्हणतोच तुझ्या भांडशील तर भांड. तुझ्याच नवऱ्यासोबत भांडशील. माझ्यासोबत थोडी भांडशील का येऊन घरी माया. चल बाबा आम्ही जातो आता घरी शांताबाई. आणि चहा पाणी पितो हातपाय धुतो. थकून गेलो माया आता तिकडून येऊन. हो तुम्ही जा मी जातो आता घरी. हो बाई शांताबाईला घरी गेल्याबरोबर काय म्हणते तर गरम पाणी भेटते हातपाय धुवाले. आणि चहाही भेटते आणून. सून आहे पोरगी आहे तिची. आणि आपल्याला कोण देते वा? आपल्याला आपल्या घरी जाऊन आपल्या हातानेच करायला लागते बिचारे. आपलंही करायला लागते. किती थकलं तरी आपल्या नवऱ्याचंही करायला लागते लेकराचंही करायला लागते. नाही व आता तुमच्या लेकरं लहान आहे म्हणून. आता तुम्हाला सुना आल्या मग तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे ना. आणि तुमच्या सुना येईपर्यंत तुम्ही अजून म्हातारी होऊन जातो. आणि मग तुमच्या सुना येईन तर तुम्हाला नाही भेटन काय सुख. सारीलेच भेटते बाई. आता कोणाच्या सुना बाहेर गावी राहते कोणाच्या सुना कुठं राहते. मला कुठची सून येईन मग माय शांती. मी तर त्यापेक्षा मोठी आहे. मला तर लेकरू बायच नाही माहित सून कुठून येईन सांग बरं. हो निर्मला बाई तुम्हाला नाही आहे नाही. मग आता कसं होते बाई. हाय तो देवच आहे रखवाली. त्याचं कोणी नाही ना. त्याचा देवच रखवाली आहे. आणि नाही झालं तुमच्याकडून तर आम्ही आहे ना मग गावातल्या बाया कायसाठी आहे एवढ्या मोठ्या. कोणी आमचं आपलं थोडं करत जाऊ तुमचं. तुम्ही काय नाही चिंता करता त्याची. तुमच्या वाखेने होऊ देऊ आम्ही. आणि आमचे लेकरं तसे चांगले आहे म्हटलं. अहो शांताबाई तुही सून तेवढी चांगली आहे. आता आम्हाला कशा भेटते ना काय भेटते आता समोरच्या पिढीत कोणाले माहित. आता तर आमचे लहानच आहे. आमचं ऐकत नाही. ते तर एवढे मोठे लेकरं होऊन ते ऐकते बिचारे. आमचे ऐकत नाही तर आमच्या सुनाच कुठून ऐकन आमच्या. बरोबर आहे शांताबाई लेकरं ऐकतच नाही आजकाल. तुम्ही पाय बरं पोरगी काय म्हणते तर केलंच कधी तिने तिच्या मताचं. पोरग तरी चांगलं आहे पोरगी चांगली आहे म्हणा तुम्ही. आम्ही असं नाही म्हणत बाबा तुझी पोरगी खराब आहे म्हणून. पण म्हटलं म्हणवली कधी तिने गोष्ट. अहो लेकरं किती साजरे असले काही असले आजकाल लेकराच्या मनानं मायबापाला ऐकाच लागते रंजू. नाही ऐकलं का नाही तर लेकरही मोठे झाले आता. पहिल्या आणि लेकरं नाही राहिले. आपण मायबापाले दबो पहिले. आताचे लेकरं दबत नाही मायबापाले. कमी जास्त करून घेते जीवाचं काय करतं मग. त्याच्यापेक्षा बाई कसे रान सुखात राहा. जशा तुम्हाला करावं वाटते तसं करा तुमच्या मनानं. काय बोलावं आपण. तुमचं दुःख तुम्ही पहा तुमचं सुख तुम्ही पहा.
नाही व शांती, बरोबर आहे तुझं. बरोबर केलं त्या. जाऊ दे, करतो म्हणे तर काय करतं, लेकरं ऐकतच नाही तर माय बाप तरी काय करून हार मानून गेला ते त्याला शेवटी. आता इथंच गोष्टी करता का चालता घरी? चला ना, काही जाता शांताबाईच्या घरी आता जेवाले. तिचे सून हाकलते तुम्हाला, एवढा स्वयंपाक करू काय म्हणून मी? नाही व, कांता हाकलत नाही मैसून. अहो ते तर तुम्ही 10 जण आले ना, तरी 10 जण येच म्हणते, या बसा स्वयंपाक करतो तुमच्यासाठी. अशीच म्हणते ते, खाऊ घेऊ घालायला मोठी आहे ते. हा, दिलदार आहे तशी मनाची. मी नाही ना तेवढी मैसून चांगली आहे म्हटलं बिचारे. त्या मैसुनीचा स्वभाव अजून पाहिलाच नाही कांता. ये जो एखाद्या डाव. अहो आता येते ना व, मकर संक्रांत येते ना. राहिली ना तुझ्यासाठी. आज भोगी आली ना, उद्याची मकर संक्रांत. मग काही खरेदी गिरेदी नाही करत का शांताबाई? अमाय हो गड्या, उद्या आपल्याच तर गावात भरते हो बाजार. बस तिथूनच घेऊन घेऊ आपल्याला काय लागते. बोरं मोरं लागते बाई, बोरं तर आपल्या वावरातच आहे. जांब बोरं संत्र हे आहेच, आपल्याला भेटून जाते. ऊस गिसाना लागते, ऊस. आणि तीळ आहे व कोणाच्या घरी? नसन तर घेऊन जा माझ्या घरचे. लय तीळ पिरला माझ्या मागच्या वर्षी, तर लय पिकला मले. तर लागला कोणाला किलो किलो 2-2 किलो तर घेऊन जा. बाहेरून आणस कधी इकत, तेच पैसे मला देऊन दे जा. अहो शांताबाई, मी काय म्हणतो, मला कधी पैसे नको देऊ मग रोजाचे. मला कधी 2 किलो तीळ देऊन दे बाई. काय किलो देत तर पाहिजे बापा. इकडे काय किलो आहे ना, तू काय देत तर हे पगड्या, इकडे काय किलो आहे मला काही माहित नाही. तुम्हीच भाव पाहून जा, मला सांग जा. मग मी त्या भावाच्या पेक्षा तुम्हाला 10-20 रुपयानं स्वस्तात देईन, लागून तर महाग नाही देईन. शांती, मला अर्धा किलो देजो बाई, मला जास्त पाहिजे नाही. एकटीच आहे मी, एकटा जीवन सदाशिव आपला. हा, आपल्याला काही जास्त लागत नाही बाई खाले. जाय लागते मग त्याला वर्षभर ठेवतो म्हटलं तर. मला देजो शांताबाई, किलो भर देऊन देजो मला. शांताबाई मला देऊन देजो, मला 3 किलो देजो. मैच्या पोट्टेले त्याचे हे चिक्क्या गिक्क्या करायला लय आवडते. बरं घेऊन जा मग. काय सप्पा आहे माझ्या घरचे तीळ, पायू चियू घातले आहे चांगले, आणि सप्पा आहे. घेऊन जा. तिकडे काय किलो आहे तर पाहिजे बाबा, तुम्हीच भाव पाहिजे ना. ये जा सांगाले मला. मी तुम्हाला त्याच्यापेक्षा 10-20 रुपयानं स्वस्ता देऊन देईन. हा, कारण माझ्या घरचाच आहे. मला काय आहे 10 रुपये इकडे का तिकडे, माझ्या काही एवढा हे नाही आहे. अहो आमच्या रोजातल्याच पैसे देऊन देजो आम्हाला. काही जणांना पैसे द्यायला लागतील, काही जणांना नाही द्यायला लागत. मग नाही काय, घेऊन जा. रोजातल्या पैशात घेऊन जा. नाही तर मग रोजाचे पैसे घेऊन जा, उधारीत घेऊन जा. मग त्याचा पैसे कुठे जाते व पैसे? याले म्हणते बा मन. असं आहे शांताबाईचं मनच मोठं आहे. म्हणून तर म्हणते साऱ्या महाराष्ट्रातील लोक का शांताबाईच्या मनासारखं मनच नाही म्हणते कोणाचं. हे पाय कशी मला आता हरभऱ्याच्या झाडावर चढवते कांता. हा, पाच जो बाई मला तिथून झाडावर चढवून लपकन पडन मी आणि लागन मग मला. नाही ना शांताबाई, मजाक नाही करून राहिली ना, खरोखरच बोलून राहिली. जे माझ्या मनातून निघते कधी काही गोष्टी मी त्या खरंच काढतो, मजाक नाही करत. चला मग जाऊ द्या मला आता घरी. उद्या बाजार भरते, अजून बाजार गिजार करा लागते. हा हो, उद्याच बाजार होते गावातला बाजार आहे आपल्या उद्या बुधवार. आणि काय म्हणते संक्रांत आहे, दोन्ही होऊन जाते. का आता संक्रांतीला काय घाला ना मग आपण वाणाचा कार्यक्रम करू तर? नववाऱ्या घालता का साड्या घालता का काय घालता? नाही बाबा, मी तर साडीच घालन कांता. मला नाही आवडत नववारी, आणि मला घालताही नाही येत बिचारे. ते कसं तरी होऊन जाते मग. त्याच्यापेक्षा पण मी साडीच घालन बाबा. आजकाल यायचं मोठं पटून राहिलं साडीचं. हा, भल्या गोष्टी करून राहिल्या. कोणाच्या गोष्टी करते या? हा, मला तर असं वाटतं का माया गोष्टी करत असेल या. आता मी याच्यासोबत राहून करत नाही अशा त्याच्या, ह्या माया गोष्टी करत असेल. आता मी याच्यासोबत राहत नाही तर हे रे तर मस्तच झालं असं आता. हा, आणि त्याच्यात ते त्याची ग्रुपची लीडर शांती. मस्त जमलं यायचं तर. बरं चला, बरं पटपट घरी चला, मग करू बाकीच्या गोष्टी. काम आहे आपल्याला. हाय पाहिली कांती? हा, मला पाहून घेतलं ती ना, आणि आता म्हणते चला म्हणते लवकर, नाही तर मस्त गोष्टी करतो होती आता इथं. कुठं गेलत्या व एवढ्या जणी? हा, कुठं गेल्या होत्या म्हटलं? कुठच्या यात्रेला गेल्या होत्या काय? अमाय निर्मलाबाई, तुम्ही होत्या वाटते नाही? मला नाही म्हटलं हो तुम्ही कुठं गेल्या तर. हा, नाही तर अशा तर सांगायला येते मला कोणत्या गोष्टी. आणि हे रणवी सांगायला येते, हे बी नाही आले आज सांगायला का कुठं चाललो का काही. मस्त ग्रुप बनवला तुम्ही, मला टाकून देऊन दिवलं. आम्ही काय टाकलं व गंगा तुले? आम्ही तर काय म्हणते इथं शांताबाईच्या वावरात गेलो होतो कापूस चालले. मला असं वाटलं का कुठं यात्रेवरच गेल्या होत्या काय. आता कुठची यात्रा आहे व? आज तर भोगी आहे, म्हणून आज कामाला गेलो आम्ही. नाही तर काय जात होतो. झाला तिच्या वावरातला कापूस येचून दिला ना तिचा. लय कापूस झाला हो तिले. अन काय म्हणते तर उद्या तर बाजारच भरते गावात. उद्या आपल्याला काय म्हणते तर वानाचं नाही घ्यायला लागत काय? संक्रांत आहे ना. मग मला नाही आणा लागत, माझ्या वावरात सारच आहे. जांभळं बोरं हे ते सगळंच आहे. मला काही विकत नाही आणा लागत. आणि माझ्या घरी तीळ बी आहे. कोणाला लागले कधी तर घेऊन जा. फुकट वाटून राहिली काय व? हा, घेऊन जा म्हणतो. फुकट कोण वाटते व ह्या जमान्यात? फुकट देणार कोण आहे? एवढं झालं म्हणाचं कोण आहे इथं? हा, सगळ्याले पैसे लागते. पेरले तर पैसे लागले, उगवले तर पैसे लागले, घरी आणेपर्यंत पैशाचं काम होतं. तर इकू कशी मी फुकट इकून टाकू का तुम्हाला? कोण आहे तुम्हाला फुकट देणार? शांताबाई आहे ना, हे तर फुकटच वाटून राहिली तीळ. 1-1, 2-2 किलो घेऊन जा म्हणते माझ्या घरचे. आता चालू आम्ही. आता उद्या जाईन तिच्या घरी सकाळीच तीळ आणाले. तर ते म्हणे घेऊन जा म्हणे, कोणाला लागत असन तर म्हणे.
अशी म्हणे शांताबाई. शांताबाई एवढं मोठं मनाचं आहे काय कोणी? लय चालली फुकट देणारी, फुकट देते ते. तेच तर लोकांचं घेणारी होय आणि फुकट वाटून राहिली ते. मला नका सांगू त्या शांताबाईच्या गोष्टी, पाहिल्याच आहे मी. फुकट देते. एवढ्या आता तुरीच्या शेंगा आणल्या होत्या बाई, त्याच्यातलं असतं तिनं काढून घेतल्या, मला मुठभर दिला. आणि ते खरंच काय म्हणते तर फुकट वाटते ते बाई. मला सांगून राहिला, मजाक करून राहिला माझ्यासोबत. जाऊ दे ना तर मग, नाही वाटत तुला खरं तर आम्ही काय म्हणतो बाबा तुला जबरदस्ती. आता जे खरं आहे ते सांगून राहिलो तुले. अहो माया मन तिच्यापेक्षा मोठा आहे. माया घरून घेऊन जा जा 1-1 किलो तीळ, सगळे जणी फुकट. लय तीळ झाला मले यंदा. हा ताजा तीळ आहे म्हटलं माझ्या घरचा, 1-1 किलो घेऊन जा जा. गंगाले काय तुम्ही कमजोर समजता काय? बरं का हो गंगा, त्या शांताबाई सोबत तुझी काय दुश्मनी आहे हो एवढी? हा काऊन अशी वागते तिच्या सोबत? तू सांग, अशी एकल कोणती पडली राहतं तर बरं वाटते काय तुले? सगळ्या जणी एक राहते, तू एकटी राहतं. त्या नासुकल्या मुठभर शेंगाईसाठीच चालवलं बिचारे त्या. भूल ना आता ते चालूच राहते, गावगाड्याचं काम आहे ना आपलं. बोलून जाय त्या गोष्टी आता अन एक होऊन जाय. हा बोलत जाय शांताबाई सोबत. तुम्ही इकडे राहता बाई, आम्ही पलीकडे राहतो. चांगलं वाटते का? अडी अडचणले तेच तर कामी येते हो तुमच्या. मग मायाकडे एकदा भरोसा उठला ना तर मला डबल भरोसा येत नाही. म्हणून कधी मनच नाही करत मग त्या माणसासोबत बोलायला. म्हणून मी बोलत नाही तिच्यासोबत. जाऊ दे बाबा, बोल नाही तर नको बोलू. चला व घरी. काय म्हणते इथंच वेळ घालता काय सारा? येईने कोणती जन्मगुटी पाजली शांतीनं का ते काय म्हणते तिच्याच गुण गावते ह्या नीरा. शांताबाई शांताबाई. हा आणि आपल्याला तर काय म्हणते हुडकूनच लावते. जाऊ दे, मला काय करावं लागते? आपलं घर भरण आपण भर. मैं काय घरी काय कमी आहे काय? कमी त्या शांताबाईच्याच मागं लागल. माधुरी आणू बाई, पाय धुवाले पाणी आण बा. आणि चहा पाच गरम गरम. आता थकून गेली मी तिकून येऊन. चला बा मग आता बाकीचं पाहू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. नाही आता संक्रांत आली ना, सगळेले माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीले अन आपल्या सगळ्या बहीण भावाले मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची मकर संक्रांत खूप छान जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना शांताबाईकडून तुम्हाला सगळेले. आणि आता उद्याचा भाग पहा आवर्जून हा शांताबाईचा. चला मग भेटू आपण आता उद्या. पण आपल्या चॅनलला लाईक शेअर न सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका बरं. आणि हाईप देत जा शांताबाईले.